दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड बिद्री या साखर कारखान्याला कर्नाटकातून ऊस पुरवठा होत असून यामुळे बिद्री कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे। यामुळे बिद्री कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वेठीस धरले जात असून कर्नाटकातील ऊस आणणे तात्काळ बंद करावे, अन्यथा कर्नाटकातील ऊस वाहतूक करणारी वाहने आम्हाला रोकावी लागतील, असा इशारा भाजपचे जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील यांनी दिला। दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड बिद्री या कारखान्याच्या एकूण ऊस गळपामध्ये गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून कर्नाटकातील ऊस आणल्याचं निदर्शनास येत आहे। कालच 2-3 दिवसापूर्वी कर्नाटकातले 5-50 ट्रॅक्टर या बिद्रीच्या परिसरामध्ये ऊस घेऊन येताना आम्हाला सापडले आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये या ड्रायव्हरांशी चर्चा करताना त्यांनी पट्टणकुडी जिल्हा हुक्केरी तालुका हुक्केरी या ठिकाणाहून हे ट्रॅक्टर आणल्याचे त्यांनी कबूल केले। बेल्लारवाडी तालुका निपाणी इथून देखील ऊस आणल्याचे आमच्या सर्वांच्या निदर्शनास आलेले आहे। खरं तर शेतकऱ्यांच्या ऊसाला न्याय देण्यासाठी बिद्रीच्या कार्यक्षेत्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हा बिद्री कारखाना आहे, परंतु कमी दराने कर्नाटकामध्ये ऊस घेऊन जास्त दराने बिद्रीला घालून इथले सगळे प्रशासक किंवा इथले प्रशासन हे बिद्रीला नेहमीच लुटण्याचा प्रयत्न करतायत, इथल्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय करतायत आणि त्यामुळं बिद्रीच्या शेतकऱ्यांच्यावरचा जो अन्याय आहे तो दूर करण्यासाठी परराज्यातून ऊस आणणं जे आहे हे परराज्यातून ऊस आणणं हे बिद्रीच्या प्रशासनानं बंद करावं आणि इथल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा। तसेच एखाद्या शेतकऱ्याचा ऊस जर तुटून गेला तर तो 3-3, 4-4 दिवस गाळपासाठी नेला जात नाही, त्यामुळे वजनाच्या घटीवर त्याचा परिणाम होतो, वजनावर त्याचा परिणाम होतो, वजनामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये घट येते आणि इथल्या शेतकऱ्याचं नुकसान होतं। हे नुकसान जाणीवपूर्वक इथले संचालक मंडळ करत असल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे। माझी या सर्व प्रशासनाला माझा इशारा आहे की निश्चितच या बिद्रीच्या प्रशासनानं बाहेरनं आणलेलं जे काही ऊस आहे हा ऊस बंद करावा आणि बिद्री कार्यक्षेत्रातल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा, त्यांचा ऊस लवकरात लवकर बिद्रीच्या गळपामध्ये आपण समाविष्ट करावा आणि कर्नाटकहून आणलेला ऊस हा बंद करावा अशी मागणी या निमित्तानं आम्ही करत आहोत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।